नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेत आता एकामागून एक अशी रहस्य समोर यायला लागली आहेत की प्रत्येक भाग बघताना अंगावर काटा येतोय. नुकत्याच झालेल्या भागात अथर्व, मीरा आणि मंजिरी यांच्यात जे काही घडलं ते पाहून पुढच्या भागात काय होणार याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय घडलंय या भागात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुला जपणार आहे आता एक रंजक वळणावर आली आहे. आजीच्या त्या गूढ पेटीभोवती फिरणारं रहस्य आणि घरातील वाढती धुसफूस यामुळे मालिकेची पकड अगदी घट्ट होत चालली आहे. आजच्या भागात काय विशेष घडलंय यावर आज आपण बोलणार आहोत. आजच्या भागात सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय तो म्हणजे अथर्व धाडस करून अडगळीच्या खोलीत जाऊन आजीची ती जुनी पेटी तपासण्यामागचा त्याचा उद्देश असतो. त्याला ते चेटकिनीपर्यंत पोहोचायचं आहे आणि तिचं रहस्य शोधून काढायचं आहे. अथर्वचा हा प्रयत्न जितका महत्त्वाचा आहे तितका तो थरारकही आहे. दुसरीकडे मीराच्या मनात घालमेल होत असते, कारण की अथर्वला त्या पेटीत काहीतरी नक्कीच सापडेल हा मीराचा विश्वास असतो. पण या सगळ्यात मंजिरीची होणारी तणतण आणि तिची चिडचिड. मंजिरी नेहमीप्रमाणे तिची चिडचिड करत असते आणि ती तर आता मंजिरी थेट अथर्वचा निकाल लावण्याचीच गोष्ट करत असते. ती चाकू काढते आणि तो चाकू घेऊन अथर्वला मारायचा असा तिचा प्रयत्न असतो. मंजिरीला आता कळून चुकलंय की तिचं गुपित उघडं झालंय आणि अथर्वला सगळं तिच्याबद्दल कळलंय. म्हणून मंजिरीला आता खूपच राग येत असतो. ती चाकू घेऊन अथर्वला मारायला जाणार. अथर्व इकडे टंकमध्ये जेव्हा शोधत असतो तेव्हा त्याला एक सावली दिसते. सावली दिसल्यावर अथर्व थोडा घाबरतो आणि पटकन वार करणार उलट. तेवढ्यात मीरा बोलते की मी आहे. तेव्हा अथर्व बोलतो की तू आहेस मीरा. तेव्हा मीरा बोलते की मला वाटलं कोणीतरी आहे म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, तू म्हणत होतीस ना की आजीबद्दल काही क्ल्यू सापडेल म्हणून, हे बघ आजीची ट्रंक सापडली आहे. तेव्हा मीरा बोलते की मग भेटलं का काही. तेव्हा अथर्व बोलतो की नाही ना. तेव्हा मीरा बोलते की तर आता पुढच्या गोष्टीचं रहस्य आपल्याला ट्रंकमध्येही नाही भेटणार तर मग दुसरीकडे कुठे भेटणार आहे. पण वेदाचे बाबा, एक काम करूया, आपण इथून जाऊया आणि आपल्या खोलीमध्ये बोलूया. इथे नको बोलायला, ती मंजिरी कधी पण येऊ शकते म्हणून. इकडे मंजिरी चिडचिड करत असते आणि ती इथे चाकू घेऊन अथर्वला मारणार, पण ती पुन्हा ठेवते आणि बोलते की नाही, मी असं अथर्वला मारू नाही शकत. अथर्वला जर मी आत्ता मारलं तर मीराला बाळ कसं होणार, आणि मीराला बाळ होणार नाही तर त्या बाळाचा आत्मा मी कवडीत कसा कैद करणार, आणि माझी इतक्या वर्षाची मेहनत वाया जाणार. मला चिरतारुण व्हायचं आहे आणि मी चिरतारुण होणारच. आता इकडे रात्री अजित आणि माया यांच्यात एक अतिशय रंजक संवाद आपल्याला बघायला मिळतो आहे. अजित आणि माया बसलेली असते तेव्हा अजित झोपेतनं उठतो आणि माया बसलेली असते. तेव्हा माया बोलते की काय झोप ना, कशाला उठलायस. तेव्हा अजित मायाला थेट प्रश्न विचारतो, माया मला एक सांग, तुला प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा माया बोलते की हे बघ अजित, तर तू हनीमूनबद्दल काही विचारणार असेल ना तर डोकं फोडील ना तुझं. तेव्हा अजित हसतो आणि बोलतो की हनीमून, अगं हनीमूनबद्दल बोलायला काय बोलू मी तुझ्याशी, त्याबद्दल तो एक जोकच झाला आहे. तेव्हा अजित थेटच विचारतो की माया मला सांग, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस. कधी मीरा, कधी मम्मी, तर कधी मंजिरीच्या बाजूने तू असतेस. तू नक्की कोणासाठी काम करतेस. माया गोंधळते, पण अजित तिच्या जवळ जाऊन थेट मुख्य मुद्द्यावरच हात घालतो, पैशासाठी. तेव्हा अजित मायाला सांगतो की हे बघ माया, मला कळून चुकलं आहे, पैशासाठी आपण काहीही करू शकतो, कोणाला पैसा आवडत नाही. तेव्हा मी तुला एक गोष्ट सांगतो की तुलाही पैसा पाहिजे आणि मलाही, आणि मी या कंपनीमध्ये छोटे मोठे स्कॅम करून तुला काय वाटतं की मी खूप खुश आहे. अगं माझं स्वप्न खूप मोठं आहे. मला या घरात मम्मी पप्पांसोबत राहण्याचा वैताग आला आहे. आपण दोघं मिळून एक बिग डील करूया, खूप पैसे कमवूया आणि थेट फॉरेनला निघून जाऊया. माया सुरुवातीला बोलते की तिला यात रस नाही आहे, पण अजित तिला सांगतो की हा खूप चांगला प्लॅन आहे आणि त्यावर विचार कर. इकडे अनन्या वेदाचे केस विचारत असताना वेदा बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करते, पण अनन्याची ऑनलाईन मीटिंग असल्यामुळे ती तिला नकार देते. तेवढ्या तिथून मंजिरी जात असताना अनन्या तिला बोलवते. मंजिरी नेहमीप्रमाणे येते आणि बोलते की काय झालं. तेव्हा अनन्या सांगते की अगं माझी ऑनलाईन मीटिंग आहे आणि वेदा बाहेर जाण्याचा हट्ट करते. मी तिला सांगितलं की संध्याकाळी जाऊया म्हणून, पण ती ऐकतच नाही. तेव्हा वेदा बोलते की नाही मला आत्ताच जायचं आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की तसं मी आता बाहेरच जात होते, वेदाला नेलंही असतं, पण मीरा तिला माझ्यासोबत पाठवणार नाही. तेव्हा अनन्या बोलते की आई असं का बोलतेस तू, आणि ती का बरं नाही पाठवणार, तुझा पूर्ण अधिकार आहे तिच्यावर, तू वेदाला घेऊन जा बाहेर. तेव्हा अनन्या वेदाला सांगते की वेदा तू आजीसोबत जा.
वेदा अजून खुश होते आणि बोलते की आजी आपण मस्त गार्डनला जाऊ, पाणीपुरी खाऊया आणि येताना मस्त माझ्या फेवरेट कुकीजही खाऊया बेकरीमधून. तेव्हा तेव्हा वेदा मंजिरीला घेऊन जाते. तेव्हा अनन्या बोलत असते की बिचारी आई किती निस्वार्थ प्रेम करते सगळ्यांवर आणि सगळे तिला त्रासच देतात. आता इकडे मंजिरी वेदाला घराबाहेर घेऊन जात असते. तेव्हा वेदा हट्ट करत असते की आजी तू इथेच थांब, मी आईला सांगून येते म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की अगं नाही, काही गरज नाही आणि तुला माहिती आहे आईला सांगितलं तर तुझी आई माझ्यासोबत येऊ देणार नाही हं. तेव्हा वेदा बोलते की नाही आजी तू काळजी नको करू, मग तसं काही नाही होणार. मी आईला सांगते. आईने मला सांगितलं आहे की बाहेर जाताना न सांगता कुठेच जायचं नाही असंच शिकवलं आहे. तेव्हा वेदा जायला लागते. तेव्हा मंजिरी तिचा हात थोडा रागानेच खेचते आणि बोलते की वेदा काही गरज नाही आहे, तुझ्या अनन्या आत्याला माहिती आहे ना ती सांगेल म्हणून. तेव्हा ती वेदाला घेऊन जायला लागते. तेवढ्यात तिथे मागून मीरा येते आणि बोलते की थांबा. तेव्हा मीरा सांगत असते वेदाला की कुठे चालली आहेस, काही गरज नाही आहे बाहेर जायची म्हणून. तेवढ्या तिथे अनन्या येते आणि अनन्या मीरालाच बोलायला लागते आणि बोलते की काय चाललं आहे गं तुझं काय प्रॉब्लेम काय आहे आईसोबत, का तू त्या बिचारीसोबत असं वागतेस. तेव्हा तिथे सगळे जण गोळा होतात. तेव्हा अनन्या बोलत असते की सांग ना सगळ्यांसमोर का तू त्या आईसोबत अशी वागते, तू अशी वागते जशी की आई तिला घेऊन काही करणारच आहे, जसा तिचा जीवच घेणार आहे. तेव्हा मीराचा संयम सुटतो आणि ती संपूर्ण घरासमोर ओरडून सांगते की हो ही बाई जीवच घेणार आहे, याआधीही हिने वेदाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मीराचा हा अवतार पाहून सगळेच थक्क होतात. पण हा आरोप सहन न झाल्याने अनन्या रागाच्या भरात मीरावर थेट हातच उचलते. पण तेवढ्या तिथे अथर्व येतो आणि जोरात ओरडतो की अनन्या. तिथेच हा थरारक एपिसोड संपतो. चला तर मग मंडळी, आता यावर घरातले काय प्रतिक्रिया देणार, अथर्व मीराची बाजू कशी लावून धरणार आणि तुम्हाला काय वाटते नक्कीच मला कमेंट करून कळवा. मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेचा आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला? अथर्व आता मीराला या संकटातून कसं वाचवणार, तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट करून सांगाच. आणि हो, मालिकेचे असेच नवीन ट्विस्ट आणि कडक रिव्ह्यू सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. भेटूया मग पुढच्या भागात. धन्यवाद.